ॐ सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दन पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् दुग्धं गीतामृतं महत्। प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार। गीतामृतम महत् या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपण 15व्या अध्याय बघत आहोत आणि 15व्या अध्यायातला आजचा आपला 14वा श्लोक आहे, त्यावर आपण आज थोडं चिंतन करणार आहोत। तर इथे भगवान म्हणतात, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधं। तर इथे भगवंत काय म्हणतात की अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः। तर इथे अहम म्हणजे मी, म्हणजे भगवंत स्वतः म्हणत आहेत की मी मनुष्याच्या पोटामध्ये अग्नी होऊन वैश्वानर, म्हणजे हा वैश्वानर अग्नी आहे आणि तो कुठे आहे? आपल्या शरीरामध्ये आहे। देहमाश्रित, देहाचा आश्रय घेऊन, म्हणजे पोटामध्ये राहणारा जो अग्नी आहे त्याला वैश्वानर म्हणतात। तर तो अग्नी मी आहे आणि अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः, सगळ्या प्राण्यांच्या देहामध्ये, त्यांच्या पोटामध्ये मी अग्निरूपानं वास करतो। म्हणजे बघा, आणि तिथे आपल्या पोटामध्ये जठराग्नी होऊन किंवा वैश्वानर अग्नी होऊन भगवंत काय करतात ते म्हणतात, प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधं। म्हणजे प्राण आणि अपान, आपल्या शरीरामध्ये जे पंचवायू आहेत, प्राण अपान व्यान उदान समान, तर इथे प्राण आणि अपान ह्या दोहोंच्या मदतीने, या दोहोंचा समन्वय करून मी सगळ्या प्रकारच्या अन्नाचं पचाम्यन्नं चतुर्विधं पचन करतो। आता इथे चतुर्विधं 4 प्रकारच्या अन्नाचं मी पचन करतो। 4 प्रकारचे अन्न म्हणजे कोणतं आहे? एक तर आपण खातो, भात आहे, पोळी आहे, वरण आहे, भाजी आहे, आपण जे खाण्याचे पदार्थ आहे ते आपण खात असतो। त्यानंतर त्याला म्हणतात भक्ष्य। त्यानंतर भोज्य, म्हणजे आपण जे काही पितो, कोल्ड्रिंक पितो, पाणी पितो, उसाचा रस पितो, जे काही आपण पेय आहे त्याला म्हटलं आहे भोज्य। आणि लेह्य, म्हणजे चटण्या वगैरे ज्या आपण चाटून खातो, सहज आहे, कधी कधी आपण चाटतो, ते लेह्यम हे चाटावं लागतं, हे बोटानं असं घेऊन जिभेवर ठेवावं लागतं, तर हे लेह्यम। आणि चोष्य म्हणजे चुसणे, चोखायचे पदार्थ, जसं आंबा आहे, आता आपण आंबा काय करतो, आपण चोखतो। जसा ऊस आहे, ऊस तोडला तर तो आपण आपल्या दाताद्वारे जिभेद्वारे चोचतो आणि त्यामधला ज्यूस घेतो। म्हणजे हे 4 प्रकारचे अन्न आहेत की जे आपण ग्रहण करत असतो, जे पदार्थ आपल्या पोटामध्ये जात असतात। ह्या 4ही प्रकारच्या अन्नाचं पचन मी स्वतः करतो। कसा करतो? जीवांच्या पोटामध्ये वैश्वानर होऊन करतो। म्हणजे मी वैश्वानर आहे, म्हणजे अग्नी आहे, जठराग्नी आहे, आणि प्रत्येक मनुष्याच्या पोटामध्ये मी राहून प्राण आणि अपानाचा समन्वय करून मी हे सगळं अन्न पचन करतो। म्हणजे बघा, यावरून आपल्याला कळतं की आपल्या शरीरामध्ये कोणीतरी आहे। बरेचदा आपण भगवंताचं अस्तित्वच नाकारतो। आपण म्हणतो की भगवान कुठे आहे? पण इथे भगवंताने स्वतः सांगितलेलं आहे, अरे बाबा, मी तर तुमच्या शरीरामध्येच आहे, तुमच्या हृदयात आहे, तुमच्या पोटामध्ये आहे। तुमचं हृदय कोण चालवतं? मीच चालवतो।
आणि तुमचं अन्न पचन कोण करतं? मीच करतो. आता बघा, आपण नुसतं जेवण करतो किंवा आपण कोल्ड्रिंक पितो, आईस्क्रीम खातो, जे काही सगळं आपण करतो. आपण फक्त पोटामध्ये टाकण्याचं काम करतो. त्यानंतर काय होतं हे आपल्याला माहीतच नाही. आपल्याला नकळत ह्या गोष्टी घडत असतात. त्या अन्नाचं पचन होतं, त्याच्यापासून रक्त होतं, हाडं होतात, मांस होतं. हे सगळं कसं काय होतं? हे तर आपोआप होऊ शकत नाही. कोणतीही गोष्ट आपोआप होऊ शकत नाही. आणि आपण जेवण करून झोपल्यानंतर हे सगळं आपल्या शरीरामध्ये ही जी भट्टी सुरू आहे, ह्या अग्नीमध्ये अन्न टाकलेलं आहे आपण. तो अग्नी म्हणजे भगवंत आहे. त्या अग्नीमध्ये टाकलेला आहे, ती आहुती दिलेली आहे. आता ती आहुती पचन करण्याचं कार्य कोण करतो? तो भगवंतच करतो. आपल्याला काहीही माहिती नसते. सकाळी उठून आपण फक्त बाथरूमला जातो, पण रात्रभरात त्या अन्नावर किती प्रक्रिया झाल्या आणि असं बाहेर किती वेस्ट फेकून दिलं, हे सगळं आपल्याला कुठे कळतं? म्हणजे हा एक जिवंत पुरावा आहे की आपल्या शरीरामध्ये अशा अनेक गोष्टी आहे की ज्या आपण करत नाही. श्वासोश्वास आपण घेत नाही, तो नेहमी चालूच असतो. आपण झोपलो तरी आपला श्वासोश्वास चाललेला असतो. आपण झोपलो तरी आपलं रक्ताभिसरण होत असतं. आपण झोपलो तरी आपलं हृदय नेहमी चालू असतं. हृदयाचे ठोके बंद होत नाही. म्हणजे आपलं हृदय, आपलं अन्नपचन, आपल्या ह्या सगळ्या गोष्टी शरीरामध्ये होतात. ह्या काही आपोआप होत नाही. आपण तर करत नाही, पण कुणीतरी करणारा ह्या शरीरामध्ये आहे. हे जे शरीर यंत्र आहे, हे यंत्र चालवणारा आतमध्ये बसलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी तो आपल्यासाठी करतो आहे. आपल्याला तर काही माहिती नसते. आपण झोपलेलो असतो, पण आपला श्वासोश्वास सुरूच असतो. सगळं काही सुरू असते. आपलं हृदय सुरू असते. आता हे आपोआप तर राहू शकत नाही सुरू. कोणतीच गोष्ट आपोआप सुरू राहू शकत नाही. तिथे कोणीतरी करणारा पाहिजे. तिथे भगवंत म्हणतात की मीच आहे तो. हा जो वैश्वानर आहे तुमच्या पोटामध्ये अग्निरूपानं बसलेला आहे, तो मीच आहे. आणि तुमच्यासाठी मीच तुमच्या त्या अन्नाचं पचन करतो. मी फक्त मदत घेतो, प्राण आणि अपनाची मदत घेतो आणि त्यांच्या माध्यमातून ह्या तुमच्या अन्नाचं पचन करतो आणि तुमचं शरीर सुदृढ ठेवतो. म्हणजे बघा, हा एक पुरावा आपल्यासमोर आहे. भगवंतांनी आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः. सगळ्या प्राण्यांच्या देहाचा आश्रय करून, म्हणजे त्यांच्या पोटामध्ये जठराग्नी जो आहे त्याला वैश्वानर अग्नी म्हटलं आहे. हा वैश्वानर मीच आहे आणि मी पोटामध्ये राहून हे सगळं कार्य करत असतो. तुम्ही जे काही पदार्थ खाता, जे काही पदार्थ पिता, जे काही चाटता, जे काही चोखता, ते सगळ्याच्या सगळे पचन करण्याचं कार्य माझं आहे. तुम्ही खाऊन मोकळे होता, पण ते सगळं पचवतं कोण? चिकन लोक खातात, मटण खातात. आता हे एवढं सगळं कठीण पचायला, पण आपल्या पोटामध्ये जो अग्नी आहे बघा, तो अग्नी आपल्या पोटाला जाळत नाही, पण पोटामध्ये पडणारे सगळे पदार्थ तो मात्र त्याचं डायजेस्ट करतो. म्हणजे आपल्या पोटामध्ये तो जठराग्नी आहेच. तो जठराग्नी मटण, चिकन या सगळ्याचे तुकडे करतो, पण मात्र पोटाला मुळीच धक्का लागू देत नाही. नाहीतर आपलं पोट पण जळालं असतं. तर पोट पण चमड्याचंच आहे. आता ह्या पोटामध्ये चमडा आहे, कातडी आहे आणि त्याच्यामध्ये आपण मटण, चिकन हे सगळं टाकतो. पचायला कठीण आहे, पण यांनासुद्धा सगळं पचन करण्याचं कार्य, म्हणजे त्यांचं पावडर करण्याचं कार्य, या अग्नीमध्ये त्यांना शिजवायचं कार्य भगवंतच करत असतात. म्हणजे कशा प्रकारे हे यंत्र बनवलेलं आहे बघा. असं एवढं यंत्र भगवंताने बनवलेलं आहे की पोटामध्ये अग्नी आहे, पण तुमच्या पोटाला काहीही इजा होत नाही.
पण तुम्ही पोटामध्ये जे टाकता त्या सगळ्याचं पचन होतं. त्या सगळ्यापासून रक्त, मांस, हड्डी सगळं बनतं. आणि हे कार्य भगवंत करत असतो. म्हणजे इथे आपण भगवंतावरती कितीही संशय घेतला की मी भगवंतावर विश्वास ठेवत नाही, भगवंताला मी मानत नाही, तुम्ही कितीही म्हटलं तरी आपण त्याचं अस्तित्व नाकारूच शकत नाही. नाकारणार कसं? कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या इच्छेशिवाय चाललेल्या आहे. आपण ह्या गोष्टी प्रयत्नपूर्वक करू शकत नाही. आपण म्हटलं की मी माझं हृदय थांबवतो आणि पुन्हा सुरू करतो, आपल्याला शक्य नाही. आपण म्हटलं की मी माझं डायजेशन आजचे दिवस थांबवतो, मी फक्त खाईल पण मी डायजेस्ट करणार नाही. तुम्ही खाल्लं की ती प्रक्रिया सुरू होते आपोआप, तुमच्या इच्छेनं होत नाही. ते पोटात गेल्याबरोबर ती प्रक्रिया सुरू होते, त्याचं पचन सुरू होतं. पण हे तुमच्या नकळत होतं. पण नकळत झालं तरी आपोआप कसं होतं? ते आपोआप तर होऊ शकत नाही. म्हणजे कुणीतरी हे सगळं करणारा आहे. हे देहयंत्र चालवणारा कुणीतरी आहे. तो जर या देहयंत्रामधून निघून गेला तर हे शरीर मृत होऊन पडेल. आणि एकदा हे शरीर मृत झालं, शव झालं की मग तुमच्या शरीरामध्ये काहीही क्रिया होणार नाही. अन्नपचन होणार नाही, तुम्ही बघू शकणार नाही, ऐकू शकणार नाही, पचवू शकणार नाही, काहीच करू शकणार नाही. नुसतं एक हाडामासाचा सांगडा, निर्जीव, जडवत, त्याला वास सुटेल, घाण येईल. पण तो भगवंत आहे म्हणून आपण जिवंत आहोत. तो आपल्यामध्ये आहे म्हणून आपल्या अन्नाचं पचन होत आहे. तो आपल्या हृदयात आहे म्हणून आपल्या हृदयाच्या क्रिया सुरू आहे. हे सगळं कुणामुळे आहे? भगवंतामुळे आहे. म्हणजे त्याचं अस्तित्व आहे आणि तो आपल्या आतच आहे. तुम्ही बाहेर कुठे शोधता? तो बाहेर पण आहे, सर्वत्र आहे, पण तुमच्या अगदी जवळ आहे. तुम्हाला शोधायचं असेल तर तुम्ही तुमच्या हृदयामध्येच त्याला शोधा. आणि जेव्हा तुम्ही त्याला शोधाल, जेव्हा तुम्हाला कल्पना येईल की तुम्ही तेच आहात, तो आत्माच तुम्ही आहात, ते भगवत स्वरूपच तुम्ही आहात, ते दिव्यत्वच तुम्ही आहात, मग तुम्ही म्हणू शकता की अरे मी या शरीरामध्ये राहून हे सगळं करत आहे. तेव्हा आपण स्वतःला शरीरापासून वेगळं करतो. मग आपण म्हणू शकतो की मी शरीरामध्ये राहून शरीराच्या ह्या सगळ्या क्रिया चालवणारा मी आत्माच आहे, मी देह नाही. हा देह वृद्ध झाला, आजारी झाला तर मी याला सोडून देईल. ह्या देहाकडून आता माझं कार्य होत नाही तर याचा मी त्याग करेल. मी दुसरं नवीन शरीर तयार करेल आणि त्यामध्ये राहून मी कार्य करेल. म्हणजे बघा, तो कायमचा राहतो. शरीर येतं, मोठं होतं, तरुण होतं, म्हातारं होतं आणि मरतं, पण त्यामध्ये राहणारं चैतन्य ते मात्र जसं आहे तसंच राहतं. आणि ते आहे म्हणूनच आपण जिवंत आहोत. म्हणूनच ह्या शरीराच्या सगळ्या क्रिया चाललेल्या आहे. ज्या दिवशी ते चैतन्य निघून जाईल तेव्हा हे सगळं काहीही चालणार नाही. ह्या शरीराद्वारे कोणतीही क्रियाच होऊ शकणार नाही. म्हणजे करणारा कोण आहे? तोच करणारा आहे. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे, आम्ही यंत्र तुम्ही यंत्री, जेमून चालाव तेमनी चाली. आम्ही रथ तुम्ही रथिनी. तर हा देह आणि या देहामध्ये राहणारा देही, तो देही आहे. तोच या देहामध्ये राहून शरीराचे सगळे कार्य पार पाडतो आहे. हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे आपल्या अगदी जवळ, आपल्या हृदयामध्येच भगवंताचा वास आहे. आपल्यासाठी तो सगळं काही करत आहे. आणि एवढं असूनही आपण म्हणतो की माझा देवावर विश्वासच नाही. अरे बाबा, विश्वास कसा नाही? तू जिवंत आहे हेच तर ईश्वराचं प्रूफ आहे. तुझ्यामधला तो भगवंत निघून गेला तर मग तुझ्यामध्ये काय आहे? तुझं मनही कार्य करणार नाही, बुद्धी करणार नाही, शरीरही करणार नाही, काहीही कार्य करणार नाही. मग ह्या शरीरामध्ये राहून कार्य करणारा आहे कोण? तू मी म्हणतो, तू काय करू शकतो? तुझ्या इच्छेनं काहीच होत नाही. तू कितीही प्रयत्न केले तरी काही होणार नाही. पण तो करतो म्हणून होत आहे आणि तो आहे म्हणून होत आहे. मग स्वतः एवढा अभिमान बाळगायची गरज काय?
मी केलं म्हणण्याची गरज काय? जर आपल्याला माहिती आहे की आपण काहीच करू शकत नाही, आपल्या शरीरामध्ये राहून तो त्या शरीराद्वारे सगळं कार्य करत असतो, जर हे आपल्याला कळलं तर आपला हा जो शरीराबद्दल अभिमान आहे, देहाभिमान आहे की मी देह आहे, मी बुद्धिमान आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, हा सगळा अहंकार आपला गळून पडेल. मी करता नाहीच. जो म्हणतो की मी करता आहे तो तर मूर्ख आहे. करता हा मिते म्हणते. तर इथे जो बुद्धिमान मनुष्य आहे तो असं कधीही म्हणत नाही. जो अहंकारी असतो, अहंकार विमूढ आत्मा, जो अहंकारी आणि विमूढ आहे तो म्हणतो की करता हा मिते उच्यते. तर अहंकारी आणि मूढ मनुष्यच म्हणतो की मी करता आहे. ज्ञानी मनुष्य म्हणू शकत नाही, कारण त्याला माहिती असते की मी करता नाहीच. करता करवता तो भगवंतच आहे आणि तो त्या शरीराद्वारे बसून, या शरीरामध्ये बसून या शरीराद्वारे सगळं काय करत आहे तो तोच आहे. मग त्याचंच अस्तित्व आहे तर आपण कुठे आहो? पण आपलं खरं अस्तित्व नसूनही आपण खोटा अभिमान बाळगतो. नेहमी मी म्हणतो. अरे मी कितीही म्हटलं तरी ह्या मीचं काहीच सामर्थ्य नाही. ह्या मीच्या मागे ते चैतन्य आहे म्हणून हे सगळं चाललेलं आहे. त्या चैतन्यानं जर हे करणं थांबवलं तर तुम्ही काहीही करू शकत नाही. एका क्षणामध्ये तुमची स्मरणशक्ती जाऊ शकते, सगळं काही तुम्ही विसरू शकता. तोच आपल्याला स्मृती देतो आणि तोच आपली स्मरणशक्ती काढून पण घेतो. तर त्या भगवंतामुळे सगळं काही शक्य आहे. हेच इथे गीतेमध्ये सांगितलेलं आहे. 15व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, श्लोक नंबर 14मध्ये, की तुम्ही जे काही खाता पिता जे काही करता त्या सगळ्याचं पचन करण्याचं कार्य मी करतो. ते पण तुमच्या पोटामध्ये राहून वैश्वानर अग्नीच्या रूपानं, जठराग्नीच्या रूपानं मी राहतो आणि प्राण आणि अपानाचा उपयोग करून सगळ्या प्रकारच्या अन्नाचं मी पचन करतो आणि तुमचं शरीर सुदृढ ठेवतो, टिकून ठेवतो. तुमच्या शरीरामध्ये कार्य करण्याची शक्ती येते, कारण तुमचं डायजेशन चांगलं होतं म्हणून. जर अन्नच पचन झालं नाही तर तुम्हाला शारीरिक बळच मिळणार नाही. ते शरीरासाठी पेट्रोल आहे. आता जर त्या गाडीमध्ये पेट्रोल टाकलं नाही तर ह्या शरीरामध्ये शक्ती राहणार नाही, दुर्बल होईल. हे शरीर चालू शकत नाही. तुम्ही 1 महिना उपवास करून बघा. जर तुम्ही 1 महिना उपवास केला तर तुम्ही एकदम दुर्बल होऊन जाल, काहीही करण्याचं सामर्थ्य राहणार नाही. ते अन्नामुळे होतं आणि अन्नाचं चांगल्या प्रकारे पचन झाल्यामुळे होतं. मनुष्याचं आयुष्य वाढतं. जर पचनक्रिया चांगली असेल तर मनुष्य निरोगी राहतो, जास्त दिवस जगतो. पण जर त्याची पचनक्रिया बिघडली, आपण जर आपल्या मनाप्रमाणे वागलो आणि किती खाल्लं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे हा विचार न करता आपण लोभामुळे जर खूप काही खात बसलो तर ते तेवढं अन्न पचन करणं शक्य नाही आणि मग त्यामुळे आपल्याला आजार होतात. तेव्हा इथे शरीराला जेवढं आवश्यक आहे तेवढंच आपण खाल्लं पाहिजे, म्हणजे भगवंतावर कामाचा लोड येणार नाही. भगवंताला त्यासाठी जास्त मेहनत करावी लागणार नाही आणि तुमचं अन्न चांगल्या प्रकारे पचन होईल. हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हेच या श्लोकामध्ये भगवान आपल्याला सांगतात की मीच तो वैश्वानर अग्नी आहे, सगळ्याच्या शरीरामध्ये वास करणारा, आणि मीच हे तुमचं पचनक्रियेचं कार्य करत आहे. हेच भगवंत आपल्याला या श्लोकाद्वारे सांगत आहे. तेव्हा आज आपण आपल्या वाणीला इथे विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.